अधिकारी असतील किंवा अन्य काही असतील त्या संदर्भात आपण खूप काम केलेलं आहे. तर आजच्या या कोविडची कमाई या पुस्तकी संदर्भात आपण जनतेला सांगावं. मुंबई भाजप अध्यक्ष अमित थाटम यांना मी धन्यवाद देतोय. अमित थाटम यांनी आज मुंबई महापालिका माफियांची कोविडची कमाई या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांनी आज महापालिकेचा निवडणुकीचा तारखा घोषित केल्या आहे. त्याचे स्वागत करतो. सर्वप्रथम मला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित थाटम यांना एक विनंती करायची आहे. 16 जानेवारीला रिझल्ट येणार आहे. मुंबई महापालिकेतील गेली 25 वर्ष चाललेलं वांद्रा पूर्व उद्धव ठाकरे सेनेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा रास्ता अस्त होणार, समाप्त होणार. 16 जानेवारीला मुंबई महापालिका माफिया मुक्त होणार. त्यानंतर मुंबई अध्यक्षांची जबाबदारी आहे. जो कोविड घोटाळे 2000 कोटी रुपये या वांद्रातील माफिया, त्यांचं माफिया सहकारी माफिया कॉन्ट्रॅक्टरनी लुटले आहे, तो सगळा पैसा मुंबई महापालिकेच्या तिजोरीत परत यावा अशी माझी विनंती आहे. मी आपल्याला एक हिशोब दाखवतो. खिचडी कुणी खाल्ली? खिचडी संजय राऊतच्या परिवारांनी पण खाल्ली. हा पैसा परत आला का? संजय राऊत परिवाराने हा खिचडीचा पैसा परत दिला आहे का, असा माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांना. खिचडीचा पैसा संजय राऊत यांच्या भावाच्या खात्यात पण गेलाय. त्यांचा जो पार्टनर आहे मित्र सुजित मुकुंद पाटकर, याच्या खात्यात पण अर्धा कोटीहून जास्त पैसे गेलेत. मी चेक नंबर बँक अकाउंट दिलेला आहे. हा पैसा परत केला. मुंबईचा महापौर एक कफन चोर, मुंबई महापौर महाचोर. महापालिकेचं कोविडचा सेंटरचा, महालक्ष्मी सेंटरचा साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकर यांचा मुलाचा कंपनीला मिळाला. किस कॉर्पोरेट. या कोविड केंद्रात एक पण पेशंट भरतीच झालं नव्हतं, पण यांच्या खात्यात लाखोनी कोट्यावधी रुपये आले. 665 रुपयेचं एक रेमडेसिवीर 1665 रुपये महापालिकेने दिले. आणि मी जबाबदारीपूर्वक सांगतोय 10,000 रेमडेसिवीर याची डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्टरने महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नाही केली, वांद्रा बंगलोवर झाली. माणूस पेशंट मुंबईतला नागरिक एकेका रेमडेसिवीरसाठी 2-2, 4-4 दिवस लाईनीत उभं राहायचा. 25,000, 50,000 रुपये दिले आणि ते 665चे 1665 दोन 10,000 रेमडेसिवीर वांद्रा. या पुस्तिकेत
आम्ही खिचडी घोटाळ्याची पण कथा सांगितली आहे. ऑक्सिजन म्हणजे प्राण, रेमडेसिवीर मध्ये औषध म्हणजे प्राणसाठी प्राणवायू. या प्राणवायूचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये आदित्य ठाकरे यांचे मित्र रोमिन छेडा 132 कोटी रुपयाचा घोटाळा. पैसे घेतले ऑक्सिजन प्लांट लावायचे आणि प्लांट लागलेच नाही, कोविड संपल्यानंतर सुरू झाले. आदित्य ठाकरेचे आणखीन एक मित्र राहुल गोम्स, जो इव्हेंट मॅनेजमेंट करायचा, त्याला कोविड सेंटर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर, संजय राऊतची पत्नी आणि सुजित पाटकर यांच्या पत्नीच्या नावाने अलिबागमध्ये आज पण संयुक्तरित्या घेतलेल्या जमिनी आहे. तर दहिसरचं कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट 32.5 कोटी रुपये आणि त्यातना पाचच्या दारातून पैसा कुठे कुठे गेला. खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरेचे राईट हँड सूरज चव्हाण 1,35,00,000 आणि कशासाठी माहित आहे? कन्सल्टंट आदित्य ठाकरे यांचे परम मित्र सहकारी सूरज चव्हाणला खिचडीची कन्सल्टन्सी फी 1,65,00,000. खिचडी कशी बनवायची, डाळ किती टाकायची, किती वेळ शिजवायची, ही सगळी खिचडी शिजली कुठे? खिचडी घोटाळ्याचा कॉन्ट्रॅक्टची खिचडी मातोश्रीमध्ये. सूरज चव्हाण 13 महिने जेलमध्ये राहिला. सुजित पाटकर 24 महिने जेलमध्ये राहिले आणि किशोरी पेडणेकरवर आधुनिक कोर्टात केस चालू आहे. मी अमित साटम यांना एवढीच विनंती करतोय की हे सगळं काढण्यासाठी 4 वेळा उद्धव ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकलं होतं, अटक केली होती. हे कोविड घोटाळा काढत होतो. रेमडेसिवीर कसं, मी तर त्या दिवशी बांद्राला पोचलो होतो. तर कॉन्ट्रॅक्टरचा खटारा, त्याचा पाठपुरावा केला, मध्येच मला पोलिसांनी पकडला. महापालिकेतला डिलिव्हरी व्हॅन जात होती कॉन्ट्रॅक्टरची, गेली बांद्राला. यासाठी 1.5 लाख कागदपत्र आरटीआय द्वारा मिळवले होते. या खिचडी घोटाळ्याचा एक पैसेचा हिशोब घेतल्याशिवाय मुंबईकर जनता शांत बसणार नाही. धन्यवाद. बाद में करते पहले अमित जी का भाषण या बदल मुंबई अध्यक्ष अमित साटम आज या ठिकाणी आपण आपले नेते डॉक्टर किरीट सोमय्याजी यांनी लिहिलेल्या मुंबई महानगरपालिका माफियांची कोविडची कमाई अशा शीर्षकाच्या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि विस्तृतपणे माहिती ही किरीटभाईंनी या ठिकाणी कोविडच्या भ्रष्टाचाराची दिलेली आहे. ते म्हणाले की मला अटक करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांना अटक केली. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांना अटकही केली आणि अटॅकही केला. तुम्ही विसरला असाल, पण आम्हाला तो दिवस अजूनही आठवतोय ज्या वेळेला आम्ही रात्री बँड्रा पोलीस स्टेशनला 3 वाजेपर्यंत होतो आणि तुमच्यावरती काही लोकांनी, गुंडगिरी करणाऱ्या काही लोकांनी हल्ला केला होता आणि मग आपण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यावेळेला गेलो होतो. मला असं वाटतं की ज्या वेळेला मुंबईकर जनता ही 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी वण फिरत होती, त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि त्यांचा कंपू हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते. यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, यांनी थर्मोमीटर नाही सोडला, यांनी पीपी किट नाही सोडले, यांनी बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत
आणि मुंबई शहरातल्या कोविड केअर सेंटरची कहाणी तर अजबच आहे. महालक्ष्मीला एक अशा प्रकारचं एक कोविड केअर सेंटर होतं जे ज्या वेळेला सुरू झालं त्याच्या एक दिवस आधी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी भेट द्यायला आले होते, ज्यावेळेला एकही पेशंट तिकडे नव्हता. आणि त्यामुळे तिथे कुणीही नसताना त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली, फोटो ट्विटरवरती पोस्ट केला असं दाखवायला की बाबा मी फार कोविडमध्ये फिरतोय. आणि ते कोविड केअर सेंटर एकही पेशंट ऍडमिट न करता 4 ते 5 महिन्यानंतर बंद करण्यात आलं. महालक्ष्मीचं कोविड केअर सेंटर. आमच्या नेस्कोला तर तिकडे एका कोविड केअर सेंटरच्या उभारणीचं काम एका बिल्डरला दिलं होतं, रोमेल डेव्हलपर्सला. आणि किरीटभाईंनी सांगितल्याप्रमाणे एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दुसऱ्या कोविड केअर सेंटरचं काम या ठिकाणी दिलं होतं. आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर कोविडच्या काळामध्ये उभारणं म्हणजे एक धंदा झाला होता, धंदा. ज्यांनी मुंबई शहराच्या महानगरपालिकेमध्ये बसून 25 वर्ष धंदा केला आणि मानवतेवरती गेल्या 102 वर्षामध्ये आलेलं सर्वात मोठं संकट कुठलं तर ते कोविडचं संकट होतं. त्या कोविडच्या संकटामध्ये सुद्धा त्यांना धंदा करावासा वाटला. ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या घराच्या बाहेर पडत नव्हते, फेसबुक ऑनलाईन होते, त्या कोविडच्या काळामध्ये खरं तर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचून या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू कोणी पुसले तर त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांनी महाराष्ट्राचा पूर्ण दौरा केला, संपूर्ण तहसीलपर्यंत पोहोचले. आणि ज्यांनी हे करायला पाहिजे होतं मुख्यमंत्री म्हणून, लीडर म्हणून, महाराष्ट्राचे त्यावेळेचे प्रमुख म्हणून, ते घरामध्ये बसून बसले होते. फेसबुक ऑनलाईन होते. आणि ते ज्या वेळेला फेसबुक ऑनलाईन होते तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते हे दोन्ही ऑन फील्ड होते. मला आठवतंय की कोविडच्या काळामध्ये एकही दिवस नसेल की किरीट सोमय्या सकाळी 9 वाजता घराच्या बाहेर नाही पडले, एकही दिवस नसेल. आणि प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जमिनीवरती त्यावेळेला उतरून काम करत होता. जे स्वतःला वाघ समजत होते ते बिळामध्ये जाऊन लपले होते. आणि कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं कोणी या मुंबईकर जनतेची सेवा केली तर ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली. आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे 55 कार्यकर्ते काम करता करता त्यावेळेला कोविड लागून आमच्यातनं निघून गेले. आणि अशा प्रकारे या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला संपूर्ण जग हे याच्यात कसं बाहेर पडायचं, याच्यावर तोडगा कसा काढायचा, याच्यावर जेव्हा झगडत होतं त्यावेळेला हे भ्रष्टाचार करत होते. आणि ज्यांनी मुंबईचा कोपरा विकून खाल्ला, मुंबई लुटली, मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारला, त्यांनी कोविडच्या काळामध्येही भ्रष्टाचार केला. आणि अशा प्रकारे मला असं वाटतं की किरीटभाई म्हणाले की याचा हिशोब हा घेतला पाहिजे. आणि जे रोज सकाळी 10 वाजता ज्यांचा भोंगा सुरू होतो, महाराष्ट्राच्या राजकारणाचे विदूषक जे सगळ्यांना तत्वज्ञान शिकवतात, त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियांनी काय कोविडमध्ये दिवे लावले हे या पुस्तकामध्येच त्याचं खूप चांगल्या रीतीने विवरण हे करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कुणीही हिशोब मागण्यापेक्षा यांचा हिशोब चुकता करण्याचं काम, याचं टाइम टेबल आता अर्ध्या तासापूर्वीच डिक्लेअर झालेलं आहे. आणि त्यामुळे मुंबईकर जनता येणाऱ्या 15 जानेवारीला यांचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. आणि जनतेच्या कोर्टातली सुनावणी ही सर्वात मोठी सुनावणी असते. आणि जनतेने दिलेला निर्णय हा सर्वात मोठा लोकशाहीमध्ये निर्णय असतो. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे तयार रहा, जनता आ रही है और जनता का कोर्ट अपना निर्णय 15 जनवरी को सुनाने वाला है. आणि म्हणून किरीटभाई हिशोब मागणारे तुम्ही कोण आणि मी कोण आणि आपण कोण, मुंबईकर जनताच यांचा हिशोब जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये चुकता करेल. आणि मग 16 तारखेला यांना ऑक्सिमीटर सुद्धा आठवेल, थर्मोमीटर तर यांना घ्यावाच लागेल, पीपी किटही घालावे लागतील, खिचडीही खावी लागेल. आणि त्यामुळे भ्रष्टाचार केलेला प्रत्येक आयटम यांच्या स्वप्नामध्ये रोज 15 तारखेच्या नंतर येणारच आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनता ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेची ही काही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही,
ही भाजपची नाही किंवा अजून कुठल्या गटाची नाही किंवा शिवसेनेची नाही, ही निवडणूक मुंबईकरांची निवडणूक आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांनी ही निवडणूक स्वतःच ताब्यात घेतली आहे. ज्या प्रकारे आमच्या संकल्पनाम्याला 2,65,000 सूचना या मुंबईकरांनी देऊन आणि त्या 2,65,000 मधल्या 1,45,000 लोकांनी असं सांगितलं की आम्ही मुंबई भारतीय जनता पार्टी बरोबर या निवडणुकीमध्ये व्हॉलंटिअर करायला तयार आहोत, आम्ही आमचं योगदान द्यायला तयार आहोत, हे याच गोष्टीचं प्रत्यय आहे की आता ही निवडणूक मुंबईकरांनी आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे. आज काही मुंबई शहरामध्ये कोणीतरी पोस्टर लावायचाही प्रयत्न केला, मराठी माणूस जागा होय, मराठी माणूस जागा झालाय आणि मराठी तेजस्वी घोसाळकरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मराठी माणसाला गेले 25 वर्ष खोटं बोलून कसं उल्लू बनवलं याचा हिशोब ही मराठी माणूस येत्या 15 तारखेला घेणार आहे. आणि तुमच्यात आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही ज्या वेळेला सत्तेवर येतो तेव्हा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर आम्ही तयार करून देतो. तुम्ही तुमच्या बंगल्या नंबर 1चा बंगला नंबर 2 तयार करता. हाच तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. आणि त्यामुळे मी किरीटभाईंचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी मुंबई शहरातले अनेक विषय याच्याकरता लढा दिला, जनतेच्या समोर हे विषय मांडले आणि नुसते मांडलेच नाही परंतु एकेका विषयाला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं. आणि त्यामुळे बांगलादेशी इमिग्रंटचा मुद्दा असो किंवा मुंबई शहराला भोंगामुक्त करण्याचा मुद्दा असो, मुंबई शहर भोंगामुक्तही झालंय. बांगलादेशींच्या विरुद्धची लढाई ही किरीटभाई चांगल्या रीतीनं लढत आहेत. आणि आता या कोविडच्या भ्रष्टाचाराच्या पुस्तकाच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये एका परिवाराने कशा प्रकारे भ्रष्टाचार केला ही मांडणी सुद्धा त्यांनी मुंबईकर जनतेच्या समोर ही केलेली आहे. आणि जसा एक वकील जजच्या समोर एखादी केस लढतो, आर्ग्युमेंट करतो, फॅक्ट्स अँड फिगर्स ठेवतो, डॉक्युमेंट्स ठेवतो, तसं मुंबईकर रूपी जजच्या समोर किरीटभाई नावाच्या पब्लिक प्रॉसिक्युटरनी ही मांडणी जी आहे ती आता मुंबईकरांच्या समोर केलेली आहे. आम्हाला हा पूर्ण विश्वास आहे की मुंबईकर याचा निर्णय देतील आणि किरीटभाईंना अपेक्षित आहे अशाच प्रकारचा निर्णय मुंबईकर देतील. धन्यवाद. काही प्रश्न आहेत का? भारतीय जनता पार्टी काही निवडणुकीकरता काम करत नाही. भारतीय जनता पार्टी कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, देशाकरता काम करतो, राष्ट्राकरता काम करतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षामध्येही भाजपचा कार्यकर्ता तसंच काम करतो आणि निवडणूक होणाऱ्या शेवटच्या वर्षातही भाजपचा कार्यकर्ता तसंच काम करतो. त्यामुळे निवडणूक आहे म्हणून काही वेगळं काम आम्ही करतो असं नाहीये. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. आम्ही राष्ट्रासाठी काम करतो, समाजासाठी काम करतो, हिंदुत्वासाठी काम करतो. निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केलेल्याच आहेत मुंबई महानगरपालिकेच्या येत्या 15 जानेवारीला आणि त्यामुळे त्या निवडणुका होतीलच. आणि जसं मी सांगितलं तसं मुंबईकर जनता त्यांना ज्यांनी फसवलं, त्यांना ज्यांनी लुटलं त्यांचा हिशोब हा येत्या 15 तारखेला चुकता करेलच. मतदार याद्यामधल्या घोळ्याच्या संदर्भात लोकांनी ज्या हरकती सूचना मांडलेल्या आहेत, भाजपच्या सुद्धा लोकांनी काही ठिकाणी हरकती सूचना दिलेल्या आहेत, त्याच्यावर अजून कारवाई पूर्ण होण्याच्या आधी नाही, निवडणूक आयोग हा पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमधला विषय आहे. याचं उत्तर राज्य निवडणूक आयोगच देईल. परंतु माझा जोपर्यंत समज आहे तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ऑब्जेक्शन्सला त्याचं कॉग्निझन्स घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती करेक्शन करण्याचं काम त्यांचं सुरू आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आता तुम्ही सातत्यानं म्हणताय की यांनी भ्रष्टाचार केला, परंतु आदित्य ठाकरे यांना याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की 25 वर्षांपैकी 20 वर्ष भाजप आमच्या सोबत होतं, जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर ते आमच्या सोबत का होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर कधीच नव्हता, भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता. 25चे 25 वर्ष त्यांचाच महापौर आणि त्यांचा स्टँडिंग कमिटी चेअरमन होता.
मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युन्सिपल कमिशनर अशी 3 मुख्य जे पदं असतात ती असतात, जी डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी असतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी एक मिनिस्क्यूल पार्टनर होती. 1992 साली आमचे 13 नगरसेवक होते, 97 साली आमचे 26 नगरसेवक झाले, 2002 ला 29 नगरसेवक होते, त्याच्यानंतर 30 होते आणि त्याच्यानंतर 32 होते. त्यामुळे साधारणतः संपूर्ण हाऊसच्या 10 ते 12% स्ट्रेंथ ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची होती. त्यामुळे डॉमिनंट पार्टनर ही त्यावेळेची शिवसेना हीच होती. आणि हे सर्व श्रुत आहे की मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन हा कुठून इन्स्ट्रक्शन्स घेतो, त्यांचं रिमोट कंट्रोल कुठे असायचं. त्यामुळे त्यांचा रिमोट कंट्रोल ज्यांच्याकडे असायचा तेच या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरनं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. याचा आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही. किरीट आता जी पुस्तिका सादर केली आणि त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला एक मागणी केलेली आहे की भाजप सत्तेत येईलच हा दाव्यासह त्यांनी तुम्हाला एक मागणी केलेली आहे की ही जी सगळी प्रकरणं भ्रष्टाचाराची त्यांनी जी मांडलेली आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारावर योग्य ती. याच्यामध्ये अनेक प्रकरणांवरती कारवाई सुरू आहे. मिठी नदीच्या विषयामध्ये ऑलरेडी काही लोक जेलमध्ये आहेत, काही लोकांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई कायद्याच्या अधीन राहून ऍज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही होणारच आहे. परंतु सर्वात मोठा निर्णय हा मुंबईकर जनता 15 तारखेला देणार आहे आणि त्या निर्णयाची वाट सर्वच पाहत आहे. एक मराठीत एक आणखीन जरा आत्ताच माझा बातमी आली है, जरा मराठी आणि हिंदी दोनों में बताऊंगा. जो महाराष्ट्रातला अल फल्लाह अक्कलकुवा येथे जे जामिया इस्लामिया इफतुल उलूम जे मदरसात 12,000 बांगलादेशशी संबंधित विद्यार्थी शिकत होते, आपल्याला माहित आहे. त्यावर विधानसभेत पण चर्चा झाली होती. आत्ता ही जमीन आदिवासींची आहे. ती जमीन जामिया इस्लामियाने बळकावली आहे असा निर्णय तहसीलदारनी दिला आहे. आता ती जमीन ते मूळ आदिवासींच्या ताब्यात जाणार. मुंबई महापालिका माफिया की कोविड की कमाई, इस पुस्तिका का हमारे मुंबई के अध्यक्ष अमित साटम जी ने प्रसिद्ध की है. मैं संजय राउत को एक प्रश्न पूछना चाहता हूं कि आपके मित्र सुजीत, आपके परिवार के लोग, आपके दूसरे पार्टनर राजीव साळुंखे, इन्होंने कोविड घोटाले के 50 करोड़ रुपए इन सबके बैंक अकाउंट में गए, वो उन्होंने वापस किए क्या? मेरा सवाल आदित्य ठाकरे जी से है कि आदित्य ठाकरे जी के मित्र युवा सेना के नेता सूरज चौहान ने खिचड़ी की कंसल्टेंसी के नाम से उनके बैंक के खाते में 1,35,00,000 रुपए जमा हुए हैं. एक साथ जिनको जेल में जाना पड़ा, वो पैसे उन्होंने वापस किए क्या? मैं उद्धव ठाकरे सेना के नेताओं से और उद्धव ठाकरे से सवाल पूछना चाहूंगा कि कोविड के समय पर रेमडेसिविर महापालिका को 665 रुपए में मिल रहा था. उन्होंने उसी कंपनी को 1,665 रुपए में महापालिका से और इंजेक्शन खरीदे और रेमडेसिविर की 10,000 रेमडेसिविर की डिलीवरी ये बांद्रा पूर्व के बंगलों पर पहुंची. इसका हिसाब कब मिलेगा? जो किशोरी पेडनेकर महापौर यानी महाचोर यानी कफन चोर, उन्होंने जो 1,500 रुपये में कोविड का कफन आया था
उसके 6,750 रुपए में कॉन्ट्रैक्ट देने के लिए महापालिका के अधिकारियों को प्रभावित किया। उनके ऊपर वो बेल पे है, जमानत पर है, सूरज चौहान जमानत पर है, संजय राउत के पार्टनर सुजीत पाटकर जमानत पर है। तो ये मुंबई महापालिका को माफिया का अड्डा बनाने वाले, कोविड की भी कमाई करने वाले उद्धव ठाकरे सेना के नेता ये सब पैसा मुंबई महापालिका के तिजोरी में कब जमा करेंगे, ये मेरा उद्धव ठाकरे सेना के नेताओं से प्रश्न है। मैंने मुंबई भाजपा अध्यक्ष को कहा है कि ये जो पुस्तिका है उसमें पूरा कोविड का हिसाब है। 16 जनवरी को चुनाव का रिजल्ट आने के बाद में ये कोविड के एक एक पैसे की 2000 करोड़ का घोटाला हुआ है, उसकी जांच अंत तक हो, ऐसा मैंने अमित साटम जी को प्रार्थना की है। चला, धन्यवाद। हो गया ना, बोला ना फील्ड भाई, एक ही बात है। हाँ? काय महापालिका क्या पूछिए, क्या क्वेश्चन क्या आपका? नहीं, भारतीय जनता पार्टी कोई चुनाव के लिए काम नहीं करती है। हम समाज के लिए और देश के लिए काम करते हैं। राज्य निवडणूक आयोग ने मुंबई के महानगर पालिका के चुनाव की घोषणा की है। आने वाले 15 जनवरी को ये चुनाव होने जा रहे हैं। हमें ये पूरा विश्वास है कि पिछले 25 वर्षों में मुंबई की महानगर पालिका में बैठकर जिन्होंने इस देश का सबसे बड़ा भ्रष्टाचार 3 लाख करोड़ का भ्रष्टाचार किया और जिन्होंने मुंबई के घरों के ऊपर डाका डाला, ऐसे लोगों को घर बिठाने का काम ये मुंबई कर जनता आने वाले 15 तारीख को करने वाली है। और मुंबई की महानगर पालिका में 150 से ज्यादा सीटें जीतकर भारतीय जनता पार्टी, शिवसेना और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की जो महायुति है वो जीत हासिल करेगी। और नरेंद्र मोदी जी के विजन में और देवेंद्र जी के मार्गदर्शन में काम करने वाला मुंबई का महापौर महानगर पालिका में विराजमान करने का निर्णय ये मुंबईकर जनता ने ऑलरेडी किया है। सर, आज आपने किताब जो लिखी है उसमें किस तरह से बताया है कि पालिका में कोविड के वक्त किस तरह के उद्धव ठाकरे सेना नेता जिन्होंने कोविड को एक कमाई का साधन बनाया, महापालिका कोविड कॉन्ट्रैक्ट में 2000 करोड़ के घोटाले हुए, जिसमें खिचड़ी से लेके कोविड कफन से लेके प्राणवायु ऑक्सीजन तक कोविड हॉस्पिटल, इन सब में ऐसे 6 कंप्लेंट एफआईआर मैंने दर्ज की थी, जिसमें आदित्य ठाकरे, संजय राउत, उद्धव ठाकरे, इनके मित्र परिवार के लोगों के खाते में करोड़ों रुपए आए हैं। इस घोटाले का हिसाब ये किताब के द्वारा आज हमने प्रसिद्ध किया है। मुंबई महापालिका के चुनाव में हम लोगों के पास गली गली में जाकर ये कहने वाले हैं कि उद्धव ठाकरे सेना, उनके नेताओं ने कोविड के खिचड़ी में भी कमाई की, कोविड के कफन में भी कमाई की, कोविड के अस्पताल में, और इन सब के लिए उद्धव ठाकरे सेना के अर्धा डजन नेताओं के ऊपर आज भी केसेस कोर्ट में चल रहे हैं। किशोरी पेडनेकर से लेकर संजय राउत का पार्टनर, आदित्य ठाकरे का मित्र, ये सब जमानत पर। सर, आज तारीख जो है आपने किताबों का विमोचन किया, वहीं दूसरी तरफ बीएमसी चुनाव की तारीख डिक्लेयर हो गई है 15 तारीख को। इस चुनाव में ये महत्व का मुद्दा रहने वाला है कि उद्धव ठाकरे सेना ने मुंबई महापालिका को सिर्फ लूटने का काम किया है, माफिया कॉन्ट्रैक्टर का अड्डा बना दिया है। हम मुंबई महापालिका को माफिया कॉन्ट्रैक्टर मुक्त करेंगे। सर, आखिरी सवाल, अब तक भाजपा का महापौर देखने को नहीं मिला था जब शिवसेना के साथ थे, इस बार का क्या? चुनाव जो हम लड़ रहे हैं ये मुंबई महापालिका को उद्धव ठाकरे सेना के माफिया, उनके माफिया कॉन्ट्रैक्टर से मुक्त करने के लिए लड़ रहे हैं।
किरीट सोमैया या कोई पाटिल या भाजपा का महापौर, हमारे लिए मुंबई महापालिका को माफिया कॉन्ट्रैक्टर मुक्त करना है, विकसित मुंबई बनाना है। महापौर यानी विजय महायुति का होगा, महापौर हिंदू महापौर होगा।